बौद्ध महासभेचं जे काम आहे, समतांतराचं काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती 1950 पासून 1949ला संविधान झालं, त्याच्यानंतर धर्मांतर झालं 56 मध्ये. या सगळ्याच्या सामाजिक क्रांती, समता सैनिक दल, या सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती, धार्मिक क्रांती, ही क्रांती मागं घेऊन करण्याचं कारस्थान चालू आहे. कितीतरी ठिकाणी धर्मांतरावर बंदी आणलेली आहे. पण बुद्धिस्ट स्वतंत्र विचार केला, 9 राज्यात धर्मांतरावर बंदी आणली. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मग तो उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो, गुजरात असो, वेगवेगळ्या राज्यामध्ये, तामिळनाडू असो, या सगळ्या राज्यामध्ये बौद्ध धर्म दीक्षाचे कार्यक्रम कायदे असताना देखील सुद्धा, कारण भारतीय संविधानाचं कलम 25 अन्वये कायद्यानं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. कुठलीही भारतीय व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण कधीही करू शकते. त्यामुळं अशा प्रकारचे कायदे, लव जिहादच्या नावाने केलेले कायदे ते आमच्याकडे चालणार नाही. त्यामुळं धम्मक्रांती, बाबासाहेबांच्या ज्या क्रांती आहेत त्या बंद करण्याचा किंवा त्या अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. राजकीय क्रांती जोपर्यंत आपले प्रतिनिधी असणार नाही, तर भारतीय बौद्ध सभेनं एक मध्यंतरी SC, ST, OBC, अल्पसंख्याक असा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मुदत संवाद मेळावे साहेब केले होते. आणि साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली आता आपण मी विचार केला की मी पहिल्यांदा या सगळ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आवाहन करू शकतो की समाजाच्या वतीनं आपण 15 उमेदवारांची यादी आपण दिलेली आहे. राजकीय काम आम्हाला करायचं नाही, आम्हाला राजकारणात उभं राहायचं नाही. पण भारतीय बौद्ध महासभा हे सगळी काय धार्मिक काम करणार, पण त्यातल्या एखाद्याला राजकारणात उभं राहायचं असेल, जर ते एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व पाहिजे असेल, तर बुद्धिस्ट गेल्याशिवाय बौद्ध कायदा कधी निर्माण होणार, बौद्धांचे प्रश्न कधी सुटणार. दीक्षाभूमी, या दीक्षाभूमी, चैत्यभूमी, हे जे इतर सगळ्या जे बौद्धांचे जे अस्मितेचे ठिकाण आहेत, बुद्धगया आहे, या सगळ्या गोष्टी कधी प्रश्न करणार. आपला बौद्धांचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जायलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती म्हणजे समता सैनिक दल, समानता प्रस्थापित करण्याचं काम, विषमता नष्ट करण्याचं काम. धार्मिक क्रांती समानतेचं काम आहे. कुठल्याही प्रकारचे गट तट नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 साली जे काही भाषण केले 25 नोव्हेंबरला, की जातीपाती या सगळ्या जाती अंताची लढाई लढली पाहिजे, जाती अंत आपल्याला करायला पाहिजे. आता काय चाललंय, प्रत्येक जण जातीच्या प्रमाणे माणसं उभा करायला लागले, जातीचं वाढवण चाललंय. बाबासाहेबांची क्रांती, धम्मक्रांती, राजकीय क्रांती, सामाजिक क्रांती ही मागे घेऊन करायचं चालले. आणि ती क्रांती पुढे घेऊन जायचं काम आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांती गतिमान करण्यासाठी आजच्या या धम्मदीक्षेच्या 68व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत, समाजाच्या प्रॉपर्टी समाजाच्या बरोबर असल्या पाहिजे. कुणाच्या व्यक्तीच्या नावाला नाही असले पाहिजेत, कुणाच्या एखादी प्रॉपर्टी भरायला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी आपण आजच्या या 68व्या धम्मचक्र बौद्ध दिनाच्या निमित्तानं आपण रणकंदन करूया. आणि त्यासाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठेल. रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई, कागदोपत्री लढाई आम्ही लवकरच करू, त्यामुळे प्रश्नच नाही. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण तयार राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि नागपूरकर, विदर्भ